आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यावरील वक्तव्यावरून झालेल्या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी मी मनपूर्वक खेद व्यक्त करतो असे म्हणत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा केला. सपकाळ म्हणाले की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतान यांच्याशी तुलना केलेली नाही. शिवरायांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन टिपू सुलतानांनी इंग्रजांविरोधात लढा दिला एवढाच आशय आपल्या 70 सेकंदांच्या वक्तव्यात होता. मात्र एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक अपप्रचार करण्यात आला असा आरोप त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी कार्यालयात महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने ऐक्याचा संदेश जावा, समाजात तेढ निर्माण होऊ नये हाच आपल्या वक्तव्याचा गाभा असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात भारतीय जनता पक्षावर टीका करताना सपकाळ म्हणाले की अपप्रचारामुळे काही शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल आपण मनपूर्वक खेद व्यक्त करतो आणि दिलगिरी स्वीकारावी ही नम्र विनंती आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गैरसमज दूर ठेवून अपप्रचाराला बळी न पडण्याचं आवाहन करत त्यांनी शिवरायांनी दिलेल्या स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाच्या मार्गावर एकजुटीने चालण्याचे आवाहन केले. जो तथाकथित वाद जो निर्माण झालेला आहे आणि याला माझ्या वक्तव्याच्या अनुषंगानं जी भाजप गरळ ओकते आहे त्यांना मला स्पष्ट शब्दामध्ये शिवाजी महाराज आपल्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणी मी अत्यंत विनम्रतेने आणि तेवढ्याच स्वाभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची, आमची काँग्रेसची आनबान शान आहे. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे आणि त्यांच्या पराक्रमाच्या अनुषंगानं हिंदवी स्वराज्य निर्माण झालंय आणि त्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरूपामध्ये आपल्या संविधानापर्यंत आहे. काल पत्रकारांनी मला प्रश्न विचारत असताना विचारले की महामानवांचे आणि विशेष करून शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे जे छायाचित्र आहे, प्रतिमा ज्या आहेत ह्या कार्यालयामध्ये लावण्यात याव्यात अशी मागणी होत आहे. याकडे आपण कसे बघता? या प्रश्नाच्या उत्तरादाखल माझं जे उत्तर होतं ते हे होतं की शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा विचार दिला त्याचाच आदर्श हा टिपू सुलतानने घेतला आणि टिपू सुलताननी तो आदर्श घेऊन इंग्रजांच्या विरोधात ते लढले आणि त्या अनुषंगाने या प्रतिमा ज्या आहेत ह्या सोबत लागण्याच्या अनुषंगानं, समकक्षतेच्या अनुषंगानं माझं हे वक्तव्य केलेलं आहे. मी शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो अद्वितीय आहे हे यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि या माझ्या प्रश्नाला दाबून कुठेतरी जे वक्तव्य चालवण्यात येत आहे हे भारतीय जनता पक्षाचा हा खोडसाळपणा आहे. माझ्या केलेल्या एका जबाबदारीपूर्ण वक्तव्याला ते हिंदू मुस्लिम या अँगल मधून त्याला खतपाणी घालत आहेत. त्यांना मला माफी मागण्याच्या अनुषंगानं त्यांची जी असणारी भूमिका आहे ती माफीवीरांचे पक्षाचे ते असल्यामुळे आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.